दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आज आपण बघणार आहोत निश्चयक पद्धती, ज्यामध्ये क्रेमर्सची पद्धत खूप महत्त्वाची पद्धत मानली जाते। या पद्धती कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत पाहणार आहोत। तर या क्रेमरच्या निश्चयक पद्धतीमध्ये क्रेमरची पद्धत जी आहे ती पद्धतीमध्ये क्रेमरची पद्धत कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात, दिलेली जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं, जर दिलेले इक्वेशन्स आपल्याकडे असे आहेत तर a1x प्लस b1y बरोबर c1 आणि दुसरं उदाहरण आहे a2x अधिक b2y बरोबर c2। अशा पद्धतीने दोन काय केलेले त्या ठिकाणी समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर या समीकरणाला हे समीकरण नंबर 1 आहे आणि समीकरण नंबर 2 आहे। कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला निश्चितच समजून येईल। a1x अधिक b1y बरोबर c1। a1 हे सहगुणक आहे, b1 हे सहगुणक आणि हे स्थिर पद आहेत, c1 आणि c कॉन्स्टंट टर्म्स आहेत आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2। अशा पद्धतीने हे दोन समीकरण या ठिकाणी दिलेले आहेत। तर दोन समीकरणामध्ये a1 a2 b1 b2 c1 आणि c2 हे काय आहेत, हे a1 आणि a2 b1 आणि b2 हे सहगुणक आहेत x आणि y चे अनुक्रमे, आणि c1 आणि c2 कॉन्स्टंट पद दिलेले आहेत जे काही असतील ते उदाहरणामध्ये। तर या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला d काढायचं आहे। डी काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, डिटर्मिनंट म्हणजे डी साधं डी काढायचं आहे। तर डी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे सहगुणक आहेत एक्स एक्स आणि वाय वायचे दोन्ही समीकरणामधले ते ॲज इट इज घ्यायचं आहे। म्हणजे a1 a2 b1 b2 याला सॉल्व्ह करायचं आहे। जसं आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना पाहिलेलं आहे, क्रॉस गुणाकार a1 इंटू a1 गुणिले b2 मायनस b1 गुणिले a2। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डी ला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे। म्हणजे डी ची किंमत तुम्हाला अगोदर काढायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, dx ला काढायचं आहे। dx ला काढत असताना काय करायचं आहे, या ठिकाणी a1 आणि a2 जे x चे जे सहगुणक आहेत ते तुम्हाला घ्यायचे नाहीत, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, c1 आणि c2 ला घ्यायचं आहे। हे मात्र लक्षात ठेवा, c1 आणि b1 b2 ॲज इट इज, b1 आणि b2 ला ॲज इट इज घ्यायचं आहे। आणि आता काय करायचं आहे, या निश्चयकाची किंमत x साठी काढून घ्यायचं आहे, dx c1 गुणिले b2 मायनस b1 c2। याची किंमत काढल्यानंतर ही किंमत तुम्हाला तिथे लिहायचं आहे। आता तुम्हाला काढायचं आहे dy, काय काढायचं आहे, dy। आता dy ला काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, y चे सहगुणक तुम्हाला घ्यायचे नाहीत, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, c1 आणि c2 हे स्थिर पद तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पुट करायचं आहे। आता आपण काय करूया, a1 a2 ॲज इट इज घेऊया, a2 आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, c1 c2 या ठिकाणी काय करायचं आहे, पुट करायचं आहे। आणि आता यांची करा किंमत काढून घ्यायचं आहे, a1 c2 मायनस c1 a2। याची किंमत काढल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रेमर्सची मेथड या ठिकाणी काय करायचं आहे, वापर करायचा आहे। आता इथे लिहायचं तुम्हाला क्रेमर्सच्या पद्धतीनुसार पद्धतीने। आता क्रेमरची पद्धत यूज करताय, तर या ठिकाणी तुम्हाला क्रेमरची पद्धत कशासाठी वापरायची, तर क्रेमरची पद्धत वापरण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायची किंमत तुम्हाला या ठिकाणी काढावी लागते आणि क्रेमरची पद्धत त्याच ठिकाणी लागू होते। आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायचं आहे। तर एक्सची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला क्रेमरचा काय सांगतो, dx ला वरती लिहा आणि जो काही डिटर्मिनंट आहे ते खाली लिहा आणि एक्सची किंमत तुम्ही काय करा, सॉल्व्ह करून फाइंड आउट करा। आता तुम्हाला वायची किंमत काढायचं आहे, तर वायची किंमत काढण्यासाठी dy ला काय करा, अंशस्थानी लिहा आणि छेदनस्थानी काय करा, डी ला लिहा। याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय भेटतात, एक्स आणि वायच्या किमती या ठिकाणी काय करतात, भेटतात। म्हणजे फायनल तुम्हाला अशा पद्धतीने क्रेमरची पद्धत तुम्हाला काय करायचं आहे, त्या लागू करायचं आहे। हे तुमची दोन उदाहरणे आहेत। उदाहरण तुम्हाला सुरुवातीला डी काढायचा, डी कसा काढतात, तर डी काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, या ठिकाणी हे एक्स आणि वायचे जे काही दोन्ही समीकरणामध्ये जे काही सहगुणक आहेत ते सहगुणक तुम्ही a1 a2 b1 b2 हे या ठिकाणी घ्यायचं आहे, तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं आहे त्याच्यासाठी किंमत। आता तुम्हाला dx काढायचं आहे, dx काढत असताना काय करायचं तुम्हाला, तर हे a1 x आणि a2 x जे काही आहे ते न घेता तुम्हाला काय करायचं, स्थिर पद जे c1 आणि c2 आहे ते या ठिकाणी ठेवायचं आहे आणि b1 b2 ॲज इट इज काय घ्यायचं आहे। आता तुम्हाला dy काढायचं असेल तर dy काढत असताना dy काढत असताना जे वायचे सहगुणक आहेत ते तुम्हाला घ्यायचे नाहीत, त्या ठिकाणी तुम्हाला a1 a2 घ्यायचं आहे ॲज इट, आणि वायच्या ठिकाणी हे जे आहे त्या ठिकाणी काय करा, तुम्हाला स्थिर पद ठेवायचं आहे। स्थिर पद सोडल्यानंतर त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला एक्सची किंमत क्रेमरच्या पद्धतीने काढायसाठी एक्स इज इक्वल dx बाय डी आणि वाय बरोबर dy बाय डी शोधा, तर तुम्हाला काढता येईल। त्याच्या किमती त्या ठिकाणी पुट करा आणि त्याला सॉल्व्ह करा। सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं, एक्स आणि वाय